आहे की असं म्हटलं जातं की ज्यांची फिल्मी पार्श्वभूमी आहे, ज्यांच्या कुटुंबातले लोक ऑलरेडी या इंडस्ट्रीत आहेत, त्यांना या इंडस्ट्रीत वावरणं सोपं जातं. सो तुम्हाला दोघांचा एक्सपिरियन्स कसा आहे की तुम्हाला कामं मिळणं इझी झालं कारण तुमच्या घरातलं ऑलरेडी कोणीतरी या क्षेत्रात आहे म्हणून? ते तर पप्पाच डिरेक्टर आहेत. सांग. दोघांसाठी पण आहे, श्रेयस सर तुमच्यासाठी पण. मला आम्ही ना लहानपणापासून म्हणजे पप्पांचं कोणतंही शूट असो आम्ही आई आणि पप्पा आम्हाला सेटवर घेऊन जायचे, त्यामुळे लहानपणापासून आम्ही सेटवर भरपूर आहोत. आणि मी ॲक्च्युली माझी स्टोरी म्हणजे माहिती आहे की नाही तुम्हाला माहिती नाही, पण मी एका डान्स कॉम्पिटिशनमध्ये होते चकधूम घेऊन. कलर्स हिंदीवर होती ती आणि पप्पांनी त्याच्यात पाहिलं मला आणि तेव्हा त्यांनी मला कुटुंबामध्ये घेतलं. सो असं माझी जर्नी सुरू झाली इथे. नाही ऑफकोर्स ही म्हणजे स्टार सन्स किंवा स्टार किड्स ज्यांना आपण म्हणतो त्यांच्यासाठी काही गोष्टी डेफिनेटली सोप्या असतात, प्रश्नच नाही. म्हणजे हिंदीत तर अगदी जिवंत उदाहरणं आहेत आपल्यासमोर. मराठीमध्ये तेवढं मला वाटतं नाही आहे, पण तरी त्यांच्यासाठी एक मार्ग सोपा असतो, एक एंट्री पॉईंट ज्याला आपण म्हणतो ना ते सोपं असतं. वेन वी वर लेट्स से डुईंग थिएटर, त्यावेळेला टेलिव्हिजन पण तेवढं नव्हतं, त्यामुळे थिएटर आणि फिल्म्स अशा दोनच गोष्टी होत्या. त्यामुळे घरच्यांना खूप टेन्शन असायचं की होणार काय बाबा याचं, कारण फिल्म्समध्ये निभाव लागणं तर म्हणजे खूपच कठीण. आणि हा कुठे जाणार फिल्म्समध्ये, ह्याला कोण घेणार आहे फिल्म्समध्ये, असं पण जे काय असतं ना सगळ्यांचं बाकीच्यांचा कॉम्प्लेक्स. सो त्यामुळे मला असं वाटतं की त्यांना एंट्री पॉईंट इज इझी or rather easier compared to anybody else. पण having said that, eventually audience डिसाईड करतं की याला कितपत आपण झेलायचं आहे आणि बाकीच्यांना किती बघायचं आहे. तुमचं कामच फायनली ते बोलतं. सो त्यामुळे मला कधी त्या गोष्टीचा काही रागही आला नाही किंवा भीतीही वाटली नाही किंवा मी त्याचा फार विचारही करत नाही, कारण तिकडे जर का माझ्या एनर्जीज मी फोकस केलं तर माझ्या कामावर मी कधी लक्ष देणार ना. सो ते तर आहेच, त्यांना आहे. आता त्याच्याबद्दल कंप्लेन करून चिडचिड करून काय फायदा आहे. सो ठीक आहे बाबा, ते तुझं लाईफ आहे, ते माझं लाईफ आहे. ॲट दी एंड ऑफ द डे आय नो आय विल बी फार मोर सॅटिस्फाईड दॅन अ पर्सन हू इज गेटिंग इट ऑन अ प्लॅटर. कारण त्याच्या मनामध्ये किती झालं ना तरी तो ते मनातनं बाहेर नाही काढू शकत की मला हे माझ्या वडिलांमुळे मिळालं आहे. आणि मला किती झालं ना तरी मला त्या गोष्टीचा अभिमान असेल की बॉस मी जिद्द करून फाईट करून स्वतःहून या गोष्टी मिळवल्या आहेत. सो आय थिंक हे जी गोष्ट माझ्याकडे आहे त्यांच्याकडे नाही आहे.